नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या याच्यामध्ये गटात जुळणारा बसणारा पाहिला होता गट आणि विसंगत गट पाहिला होता. आता आपल्याला पाहत आहे सांकेतिक भाषेवरील प्रश्नपत्रिका तीच आहे. NMS ची 2021 प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यानंतर आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. आता पाहू आपण सांकेतिक भाषेमध्ये. इथे बघा, आपण जे गटात बसणारा गटात न बसणारा पाहिलं, परंतु सांकेतिक भाषा तर सांकेतिक भाषा ही याच्यावरून ABCD हा याच्यावरूनच पाहत राहते. आपल्याला काय उत्तर येते काय नाही येते ते पाहते. सांकेतिक भाषेत कसं राहते सांकेतिक भाषेचे प्रश्न सोपे झाले, काही कठीण राहत नाही. तर बघू आपण कसं राहते. तर हॅलो, तर पहिला प्रश्न आहे SPOT. बरोबर 210 म्हणजे 210 आहे. त्यानंतर BEAT 84 आहे. तर प्ले बरोबर किती? PLAY बरोबर किती? PLAY. आता काय करायचं आपण? SPOT बरोबर 210 आहे. BEAT बरोबर 84 आहे. तर PLAY बरोबर किती? आता इथे काय करायला लागते? इथे लॉजिक लावायचं आहे आपल्याला. याचं हे SPOT म्हणजे काय आहे? मग SPOT आपण नंबर पाहिले, मग त्याच्यानंतर मग हे आले कसे 210. इथं 210 आले तर मग तोच नियम इथं लागला का? मग तोच नियम लागल्यानंतर इथं आला असेल तर मग आपलं लॉजिक बरोबर आहे. मग तेच लॉजिक इथं लावायचं आणि जे येईल ते मग त्याचं उत्तर झालं. ठीक आहे. आता SPOT पहा कुठे आहे तर S कितीवर आहे? 19 वर आहे. P 16 वर आहे. O 15 वर आहे. T 20 वर आहे. T 20 वर आहे. याची बेरीज करून पाहू आपण. 9 6 15 15 5 20 20ची 0 हातचे 2 4 5 6 7 70 आले. इथे करून पाहू. 210 तर यायला पाहिजे, तर 210 आले नाही. तर 70 आहे. इथे पहा BEAT. B किती? 2. E किती? 5. A किती? 1. T किती? T 20 20 किती रे? 20. BEAT BEAT एक बघून घेतो. BEAT असेल. BEAT किती झाले? 20 आणि 1 21 21 न 5 26 27 28 किती झाले? हे 28 झाले. 28 झाले. ठीक आहे. काही समजलं दिसत नाही आहे ना. इथं 70 आली, याची ऍडिशन केली तर याची ऍडिशन केली तर 28 आले. आपल्याला प्ले काढायचं आहे, PLAY काढायचं आहे. आता इथं पाच आपण करून टाकलं, जे करायचं ते केलं. याचं किती नंबरवर पाहिले त्याची ऍडिशन करून टाकली आपण. ठीक आहे. आता काय करायचं? याच्यामध्ये काही लॉजिक लागते का? म्हणजे काही संबंध आहे का? कसं का केल्यानंतर 210 येते, का केल्यानंतर 84 येते, 84 येते, त्याचा विचार करायचा. 70 गुणिले 3 म्हणजे 210 होते. 7 3 21 210 लागले. आता इथं याला 3 न गुणलं 84 आलं तर लॉजिक लागलं. म्हणजे आपल्याला नियम माहित झाला, आपण त्या नियमामध्ये बसवलं त्याला. 3 8 3 24 4 8 2 3 2 6 2 8 म्हणजे 84 आले. म्हणजे काय केलं आपण? याची जे बेरीज आली, सम आली, त्या समला आपण 3 न मल्टिप्लाय केला. इथं केलं तर इथे 3 न मल्टिप्लाय केलं तर बरोबर आलं. म्हणजे इथे त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. जेवढं येईल तेवढं मग उत्तर. आता पाहता T किती आहे? 16. L किती आहे? 12 12. A किती आहे? 1. Y किती आहे? 26. Y किती आहे? 26. म्हणजे किती झाले? 6 7 8 9 6 15 5 हातचा 1 3 4 5 55 आले. ठीक आहे.
मग आता इथं पाहायचं 55 वाले आता इथं नाही बरोबर पाहून घ्या. L12 वर आहे, L12 वर आहे, A1 वर आहे आणि Z26 वर आहे. 6 7 8 9 6 15 5 हातचा 1 3 4 5 55 आले. आता पाहायचं 55 इंटू 3 करून टाकायचे. 5 3 15 हातचा 1 15 आणि 1 16 165 याचा आन्सर झाला. ठीक आहे. पर्यायामध्ये नक्की राहील तो. फक्त आपल्याला इकडे संबंध जोडता आला पाहिजे. कसं काय लॉजिक आहे ते पाहून घ्यायचं तर बरोबर उत्तर येते. ठीक आहे. 3 न मल्टिप्लाय केला आपण इथं. पहिलं काही नाही, अशा गणितामध्ये याची बेरीज करून टाकायची, नाही तर कधी गुणाकार करायला लागल नाही का. तर बेरीज करून टाकली, बेरीज केली, याची बेरीज करून पाहिली. मग आता इथं 210 बेरीज करून आलेच नाही, तर मग आता काय करायला लागल. भागीला केलं तर एवढं येते का, गुणीला केलं तर येते का ते पाहते. इकडे जर गुणीला किंवा भागीला केला तर तिकडे मग तो लागते का, दोघांमध्ये जो लागते मग संबंध नियम लागते, तो नियम इथे लावा. ज्याची किंमत काढायची आपल्याला ते तिथे लावून टाकायचा तो नियम आणि मग आन्सर लिहून टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सोपे राहते, कठीण काही राहत नाही. फक्त पाहिल्याबरोबर वाटते आपल्याला, असं प्रश्नपत्रिका पाहिल्याबरोबर वाटते. पण हे तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली, मी समजावून सांगत तसं, तर तुम्हाला काही कठीण जाणार नाही. त्याच्यानंतर ईस्ट दुसरा आहे तुम्हाला येते पहा, EAST ईस्ट. ईस्ट इज इक्वल टू 9 आहे. ईस्ट इज इक्वल टू 9 आहे. तर नॉर्थ किती म्हणते, तर 9 आहे. नॉर्थ किती, ईस्ट 9 आला तर नॉर्थ किती. ईस्ट EAST एकच शब्द दिला आहे. EAST इज इक्वल टू 9 आहे. NORTH नॉर्थ इज इक्वल टू किती म्हणताय आपल्याला. तर काय करायचं आपण आता पाहू. ई किती नंबरवर आहे, 5. A1 वर आहे. S 19 वर आहे. T 20 वर आहे. ठीक आहे. करून टाकू बेरीज. 20 आणि 20 40 + 45 किती बेरीज झाली, 45. 45 म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9. ठीक आहे. 4 अधिक 5 बरोबर 9. आता इथे तास करायचं पहा ना, 5 आणि 4 9 आले त्याचे. मग आता इथे तास करू नका. N किती वर आहे, 14 वर आहे. O किती वर आहे, O 15 वर आहे. R किती वर आहे, 18 वर आहे. T किती वर आहे, T पहा, T 20 वर आहे. H किती वर आहे, H 8 वर आहे. ठीक आहे. याची बेरीज करून टाकू. 8 8 16 न 5 21 21 ने 4 25 5 7 2 4 5 6 7 75 7 5 किती 12. मग त्याचा आन्सर 12. त्याला संपला. आहे पर्याय त्याच्यामध्ये. त्या पर्याय मी लिहित नाही, त्या पर्याय आहे तिथे. ठीक आहे. तर पर्याय राहतेच. आपण फक्त इथं लॉजिक लावलं बरोबर, आपला संबंध लावला, नियम बसवला का त्याचा आन्सर येतेच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, जास्त पाहणार नाही ते उद्याला पाहू मग आपण. ठीक आहे. तर आता एक पुन्हा पाहू, 1 2 पाहून घेऊ. तर ARMY त्याच्यानंतरचा नंबर जो असेल तो, तर ARMY हा दिलाय. हा शब्द असा लिहिला जाते, लिहून राहते तिथं क्वेश्चन पेपर मध्ये लिहून राहते का ARMY हा शब्द असा लिहिला जातो. तर हा शब्द कसा लिहिला जाईल असं लिहून राहते. तर हा ARMY हा शब्द EUOZ असं लिहिला जाते. तर हा कसा लिहिला जाईल, फंड FUND कसा लिहिला जाईल म्हणते. FUND कसा लिहिला जाईल. आता पहा, हा असा लिहिला जाते म्हणजे काय, संबंध पाहा लागेल ना आपल्याला. एकच दिलाय आपल्याला, एकच दिलाय. एकच दिलाय. आता काय करायचं, ए पाहून घेऊ पहिले. ए आणि ईचा पाहू, आर आणि याचा पाहू. काय तर संबंध पाहून घ्यायचा, नियमात बसवा लागेल. ए 1 वर आहे, हा 1 वर आहे. तर ई किती वर आहे, ई 5 वर आहे. ई 5 वर आहे म्हणजे कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 4चा फरक राहिला. 4चा फरक आहे. त्याच्यानंतर आर किती आहे, 18 आहे. आर किती, 18 आहे. 18 वर आहे. यू किती वर आहे, यू 21 वर आहे. यू 21 वर आहे. ठीक आहे. मग आता फरक कितीचा आहे, 18 19 20 21 म्हणजे 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे,
तीनचा फरक आहे 4, पहिले 4चा फरक आहे पहा इथं ए आणि ई, 4चा फरक म्हणजे ए आणि ई मध्ये किती बसले आहे 3 बसले आहे, म्हणजे चौथ्या नंबरवर आला झाला. त्याच्यानंतर आर आणि यू मध्ये आर आणि यू, आर मध्ये आणि यू मध्ये किती नंबरवर आहे 1 2 3 नंबरवर आहे म्हणून 3 लिहिले. त्याच्यानंतर यम आणि ओ, यम पहा यम किती आहे 13 आहे, यम आहे 13 आणि ओ किती आहे 15, ओ आहे 15. मग यम नंतर ओ किती नंबरवर आहे 1 2 2 नंबरवरच आहे म्हणून हा 2 नंबरवर आहे. त्याच्यानंतर वाय आणि झेड, वाय नंतर झेड हा 1 नंबरवरच आहे. म्हणजे संबंध कसा आला पाय, पहिला 4 वर चौथा नंबरचा लेटर येईल, नंतर तिसऱ्या नंबरचा लेटर, नंतर दुसऱ्या, नंतर पहिल्या नंबरचा लेटर येईल. इथे तसंच लागेल. मग आता इथे पाहायचं, याचा आन्सर काढायचा आपल्याला. तर आता हा शब्द कुठे येईल, म्हणजे हे जे आहे गट दिलाय तो गट कसा बनत, तर एफ यू एन टी, एफ चौथ्या नंबरवर, एफ नंतर चौथ्या नंबरवरचा घ्यायचा, एफ नंतर चौथ्या नंबरवरचा, एफ हा चौथ्या नंबरवरचा 1 2 3 4 म्हणजे इथे जे येईल. ठीक आहे. त्यानंतर यू, यू नंतर किती नंबरवरचा 3 नंबरवरचा, यू नंतर 3 नंबरवरचा 1 2 3 म्हणजे काय एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर यन, यन नंतर 2 नंबरचा आहे, यन कुठे आहे यन 1 2 म्हणजे 3 आणि डी नंतर 1 नंबरचा, डी नंतर 1 नंबरचा कोणता ई म्हणून जे एक्स पी इथे येईल. ठीक आहे. समजलं. इथं पर्याय देऊन राहते, 4 पर्याय देऊन राहते, परंतु आपल्याला पाहिजे ते आपण आपल्याला पर्यायाकडे पाहतच नाही ना, पर्यायाकडे पाहतच नाही. आपण काय करायचं, इथं लॉजिक लागला, नियम लागला, आपण नियमात बसवलं, आपल्या नियमामध्ये बसवलं त्याला, तो नियम मग त्या नियमात बसला का मग तोच नियम इथं ज्याचा आन्सर काढायचा तोच नियम लावायचा, दुसऱ्याकडे पाहण्याची काही गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस केल्याने येऊन जाते, काही नाही याच्यामध्ये, खूप खूप प्रॅक्टिस करायची, लवकर लवकर आला पाहिजे. येत नाही अशातला भाग नाही, तुम्हाला येते, परंतु कसं लवकर आला पाहिजे. ही परीक्षा तशी आहे का एका मिनिटामध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला राहते, त्याच्यामुळे लवकर लवकर यायला पाहिजे. एक शेवटचा पाहून घेऊ आपण. आता पहा इथे शेवटचा नंबर आहे अबव, ए बी ओ व्ही व्ही ई, ए बी ओ व्ही ई हा शब्द असा लिहिला जाते झेड वाय एल ई व्ही, झेड वाय एल ई व्ही असा लिहिला तर राईट कसं लिहिलं जाते म्हणते, RIGHT राईट कसं लिहिलं जाईल सांगा. करा हिशोब, आतासारखाच विचार करायचा आपण. प्रत्येक वेळेस नंबरच होते असंही नाही, कसंही विचार करायला लागते आपल्याला. पहिलं पाहू नंबरचा विचार, याच्या आधीच्या आपण एक्झाम्पलला केला होता नंबरचा, किती नंबरवर आहे काय आहे तसंच करून पाहू याही वेळेस. ए झेड, ए आणि झेड एकदम 25-26 नंबरवर आला. ठीक आहे. बी आणि वाय पुन्हा तोही तसा झाला, बरोबर आहे. हा तो कमी याच्यावर आला. ठीक आहे. तर सरळ सरळ दिसतं नाही इथं ए झेड हे असं दिसतंय ए झेड. ठीक आहे. ए ला झेड घेतलं, बी ला वाय घेतलं, बी ला काय घेतलं वाय घेतलं, ओ ला ओ, ओ आहे हा ओ, तर ओ ला काय घ्यायला पाहिजे, ओ ला यल यायला पाहिजे, ओ ला यल यायला बरोबर. ठीक आहे. ओ ला यल यायला. त्याच्यानंतर व्ही, व्ही व्ही ला ई यायला पाहिजे, व्ही ला ई आलाय, व्ही ला ई, व्ही ला ई आलाय, व्ही ला ई आला. त्याच्यानंतर ई ला ई, ई म्हणजे हा, ई ला व्ही यायला पाहिजे, का ई ला व्ही आलाय. ठीक आहे. म्हणजे आपला नियम बसलाय. नियम काय का तो सरळ सरळ आपल्याला अशा एका लाईन मधले घेतलेले आहे. ठीक आहे. आता इथे तसंच घ्यायचं राईट. आर पाहायचं, आर कुठं आहे आर म्हणजे काय येईल, आर सोबत काय आय आहे म्हणून आय झालं. त्यानंतर आय, आय कुठे आहे तर हा आय आहे, आय सोबत काय तर आर आहे, आय बरोबर आर आहे, आर बरोबर आय. त्याच्यानंतर जी, जी बरोबर काय आहे टी आहे, तर इथं टी लिहून टाकू. एच बरोबर काय आहे यस आहे, यस लिहिला. टी बरोबर काय आहे टी, टी बरोबर काय जी. जर संपलं. तर आपण आपल्या नियमात बसवायचं, आपल्या नियमात बसल्यानंतर आपण त्याच पद्धतीने काढायचं, पर्याय पाहायचीच गरज नाही पडत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण सांकेतिक भाषेवर जे एक्झाम्पल पाहिले तर याची भरपूर प्रॅक्टिस करायची. तुम्हाला सर्वच्या सर्व गणित नक्की येणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्ही तर सोडवू शकणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून कमी वेळामध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ठीक आहे. पुढच्या पिरियडला पाहू आपण, नंतरची गणित शाब्दिक वगैरे गणित असेल ते पाहून घेऊ. नमस्कार.